जन्माष्टमीनिमित्त ना मार्केटमध्ये इतका छान बाजार भरलेला होता की इतक्या छान छान वस्तू कन्हैया आणि राधाच्या वस्तू मस्त छान अशा मिळत होत्या. तर ना त्याच्यातून मी काही वस्तू विकत घेतल्या. तर माझ्या राधासाठी ना केस नव्हते, आतापर्यंत मी मुकुटच घालून होती. तर छान असे केस मी तिच्यासाठी आणलेले आहेत आणि कसं लावावं का लावावं मला कळतच नव्हतं. भरपूर वेळ लागला मला हे लावायसाठी. तरी इकडून तिकडून बघून आता पहिल्यांदाच लावत होती ना. आणि हे राधाकृष्ण जे काही आहेत ना पुष्कळ वर्षापासूनचे आहेत. फक्त पण माझ्याकडे आले तर फक्त 4 महिने झालेले आहेत. तर राधाला ना डोळेसुद्धा नव्हते. आता ज्यांनी मला दिलं त्यांना माहीत आहे. तर डोळेसुद्धा मी लावून घेतले. त्याच्यानंतर छान अशा बांगड्या बँगल्स छान असे विकत आलेले होते मार्केटमध्ये. इतके छान छान होते ना. राधाराणीसाठी आणि कृष्ण भगवानसाठी मी दोन्ही हातात छान असे कळे घेतलेले आहेत. तर राधालाही घालून दिले आणि कृष्ण भगवंतालाही घालून दिले. आणि केस तर लावल्यानंतर इतके छान वाटत होते ना. माझ्या मुलांना विश्वासच बसत नव्हता की मी विकत आणलेले. ते मला म्हणत होते की मम्मी एवढे रात्रीभरात केस कसे आले राधाराणीला. पण मी म्हटलं नाही, ते भगवान आहे ना, तर त्यांच्या आशीर्वादानेच हे सगळं आलेलं आहे. पण त्यांना माहीत नाही की मी विकत आणलेले आहेत बा म्हणून. आणि फक्त ना त्यांच्या साईजचे मला वस्त्र मिळालेले नाहीत. आता वस्त्रसुद्धा मी नवीन छान असे शिवून घेणार आहे वेगवेगळ्या पॅटर्नचे. छान अशी पूजा केल्यानंतर माझ्या चेहऱ्यावरचा तुम्ही आनंद तर बघूच शकता. चला मग इथेच व्हिडिओ साईन करते. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक